नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळी सकाळी दार वाजवलेलं असतं आणि दार कोणी वाजवलं म्हणून ऐश्वर्या उघडते तर पार्सलवाला असतो. तिच्या मागे लगेच अवंतिका येते. काय ग ऐश्वर्या, काय आहे? ऐश्वर्या म्हणते, अगं पार्सल आलंय. अवंतिका हसते आणि म्हणते, इतक्या सकाळी सकाळी पार्सल कोणी पाठवलंय? अवनी मॅडमने पार्सल पाठवलंय. आता दोघी सुद्धा हसतात की अवनीने काय पार्सल वगैरे पाठवलं. ऐश्वर्या आणि अवंतिका दोघीही हसत असतात आणि ऐश्वर्याने ते पार्सल हातात घेतलेलं असतं. की म्हणते, अगं अवनीचा व्हिडिओ कॉल आलाय, बघूया की. चल, तिघीही आलेले असतात आणि अवनीशी आता व्हिडिओ कॉलवर बोलणार असतात. जानकी म्हणते, अवनी तू काय पाठवलंयस? अगं मी सांगितलं तर अर्थ काय, तुम्ही उघडून बघा, कळेल की मी काय पाठवलंय तुम्हाला. का म्हणते, हो ग बाई, उघडतीच मी. तू कशी आहे? अवनी म्हणते, मी मस्त आहे. तुम्ही सगळे कसे आहात? ह्या म्हणतात, आम्ही सुद्धा मस्त आहोत. पौर्णिमेचं वाण पाठवलेलं असतं तिघींसाठी सुद्धा अगदी आठवणीने. जानकीने ओळखलेलं असतं. जानकी म्हणते, अवनी थँक्यू सो मच. म्हणते, खरं तुम्हाला सांगू का, मला प्रत्यक्ष भेटूनच द्यायचं होतं पण शक्यच झालं नाही. टेक्नॉलॉजीमुळे किती सोपं आणि साधं झालंय बघ की. प्रत्यक्ष नाही भेटता आलं तर व्हिडिओ कॉलमुळे तर आपण भेटू शकतोय ना. त्याचा आनंद मिळतो, एकमेकांची विचारपूस करता येते, सुख दुःख तशी वाटून घेता येत नाही तर निदान फोनवर तर वाटून घेता येतात. म्हणते, अगदी खरंय, अगदी खरंय अवनी. ऐश्वर्या म्हणते, अवनी आमच्यासाठी सगळं आठवणीने पाठवलं, खरंच थँक्यू सो मच, खूप खूप छान वाटतंय. मी म्हणते, अवंतिका वहिनी वटपौर्णिमा साजरी केली की नाही? तेव्हा जानकी म्हणते, अवनी आमच्या घरात काय चाललंय, तुझ्यापासून तर काही लपलेलं नाहीये. आमची परिस्थिती काय तुला माहिती. त्या सगळ्या गोंधळात वटपौर्णिमा आहे हे लक्षातच नाही. वाण पाठवलं त्यामुळे आम्हाला कळालं, थँक्यू सो मच. सॉरी बरं का, लग्नानंतर तुझी पहिली वटपौर्णिमा, लाडकोड करून सगळं काही साजरं करायला हवं पण आमच्याकडनं राहिलं, खरंच सॉरी अवनी. हे बहिणीत कसलं आलंय का सॉरी? मागे किती व्याप आहेत मला चांगलंच माहिती की. तुमच्या घरामागे एकमागून एक संकट येत आहे आणि तुम्हाला सगळ्या संकटांना सामोरं जायला लागतं. तुमची मनस्थिती काय असेल ना, मी चांगलीच समजू शकते. ही काळजी करू नका, थोडा धीर धरा, सगळं व्यवस्थित होईल बघा. त्याची सकाळ आपलीच म्हणायचं आणि पुढे जायचं, सगळं व्यवस्थित होतं बघ. त्याला काळजी की आपल्यापेक्षा. तुम्हीच म्हणता ना, मिठ्ठ अंधाराला एखादी पंथी सुद्धा खिजवू शकते, आसपासच्यांना धीर देऊ शकते, पहाट होईपर्यंत सोबत होऊ शकते. आणि तुम्ही ती पंथी आहात, अंधार दूर करता आणि सगळ्यांना साथ देता, जडापर्यंतची सोबत आहात. अवनी इतकं कौतुक करत असते या तिघींचं आणि जानकीचं. तुम्ही सगळ्यांना या अंधारातून आता बाहेर काढू शकता. म्हणते, हे दिवस जातील म्हणा आणि भिडा की. जानकी म्हणते, हो ग बाई, तेच प्रयत्न चाललेत. प्रत्येक वेळेला हरलेल्या प्रत्येक माणसाला तुम्ही जिद्द दिली आणि जिंकण्यासाठी बळ दिलेलं हे वाण असेच किरण आहे असं समजा आणि हिमतीने लढा. पूर्ण खात्री आहे, तुमच्या घरावर हे दुःखाचं आलेलं सावट नक्की नक्की दूर होणार. नेहमी म्हणत असतो, होप लाईक तोप ची जे बघ ती कधी सोडायची नसते. सुद्धा हसलेले असतात आणि अवनीशी बोलून तिघींना खूप छान वाटत असतं. म्हणते, काळजी घ्या, चला फोन ठेवते मी. म्हणते, अवनी तुझ्याशी बोलून तू खूप छान वाटलं ग. ते बोललेले असतात, चौघींना सुद्धा एकमेकींशी बोलून छान वाटलेलं असतं. आता फोन बंद होतो. तिघी जणी आता बाहेर आलेले असतात आणि यांचं विचारात चाललेले असतात. ऐश्वर्या म्हणते, हे बघ, तुम्हाला दोघींना काय वाटतं आणि काय नाही. अजून सुद्धा असं वाटतंय की विक्रांतला शर्वरीने आणि राहुलनेच मारलंय. बरं, जरा बास करतीस का ग? सतत तेच 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 विषय सोड की. या तिघी गप्पा मारत चाललेले असतात. तेवढ्याच जानकीच्या मोबाईलवर मेसेज आलेला असतो. ऋषिकेशने पाठवलेलं असतं. ऋषिकेशला चौकशी करायला लावलेली असते बेंगलोरमध्ये राहुलची. त्याने बरोबर दिवसभर चौकशी केलेली असते आणि संध्याकाळी जानकीच्या मोबाईलवर मेसेज पाठवलेलं असतं. राहुल एक नंबरचा फ्रॉड माणूस आहे, फसवेगिरी करणारा. राहुलने या आधी सुद्धा 2 मुलींना लुबाडलंय. मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवतो आणि सगळं काही पैसा काय मिळेल ते घेऊन पळून जातो. पैसा लुबाडणं, प्रेमात पाडणं, फसवणं आणि पळून जाणं हाच त्याचा धंदा आहे. आणि बरोबर त्याने शर्वरीला सुद्धा असंच अडकवलंय. गरीब माणसांना फसवतोय तो. आता जानकी, अवंतिका, ऐश्वर्या तिघींच्याही लक्षात आलेलं असतं. तिघींना सुद्धा आता भयंकर असा संताप झालेला असतो की म्हणजे वंशाला फसवलंय या राहुलने, प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, तिच्या पैशासाठी तिला लुबाडलंय. मुलींना राहुलने फसवलंय ना, त्या मुलींचा नंबर सुद्धा ऋषिकेशने मिळवलेला असतो. ऋषिकेशने खूप मेहनत घेतलेली असते आणि राहुल बद्दल बऱ्यापैकी माहिती गोळा केलेली असते, जेणेकरून अवंतिकाला केस लढण्यासाठी 100% फायदा होणार म्हणजे होणारच. जानकी म्हणते, अवंतिका आता बऱ्यापैकी माहिती आली आपल्याकडे. मुलगी ती आपल्या बाजूने साक्ष द्यायला सुद्धा तयार आहे. का म्हणते, ग्रेट ग्रेट ग्रेट, सगळ्यात भारी न्यूज आणि दादांनी तर भारी काम केलंय ग वहिनी. पोरगीचं कोर्टात साक्ष द्यायला तयार झाली तर खूप खूप मोठं काम होणार आहे आपलं. सिद्ध करू शकतो ना की राहुल एक नंबरचा फ्रॉड माणूस आहे. पण प्रॉब्लेम आहेच ना, राहुलने विक्रांत भाऊजीचा खून केला, हे कसं सिद्ध करणार आहोत? की म्हणजे त्याचाच विचार करायचा आहे अवंतिका, तेच शोधायचंय आपल्याला. झालं तरी राहुलचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणायचा आहे म्हणजे आणायचं. आता राहुलला सोडायचं नाही. तो काय आहे, कसा आहे, सगळ्यांना सांगायचं म्हणजे सांगायचं आणि सगळ्यांच्या समोर त्याला एक्सपोज करायचं म्हणजे करायचंच. सौमित्र, सारंग गप्पा मारत बसलेले असतात आणि सौमित्राची मनस्थिती काही ठीक नसते. हे आलेल्या बघून लगेच सौमित्र उठतो आणि चाललेला असतो. सारंग म्हणतो, अरे दादा थांब ना, कुठे चालला? नको मला जाऊ दे वर. का म्हणते, कशाला थांबवता? इच्छा नसेल तर जाऊ दे की, नका थांबवता. सारंग, तिला सांग मी जातोच आहे, मी नाही थांबते. मला कुठे थांबायला आवडतं माहितीये का सारंग? जिथे माझ्या शब्दाला किंवा माझ्या थांबण्याला काहीतरी किंमत असते तिथेच मी थांबतो.
जिथे कशालाच काही किंमत नाहीये तिथे मी थांबतच नाही. सारंग तू सांग रे तिला. जानकी म्हणते भाऊजी थांबा जरा, आम्ही काय म्हणतोय जरा ऐका. जी मला माहिती आहे अवंतिका तुमच्या मनाच्या विरुद्ध केस लढती, हे तुम्हाला आवडलेलं नाहीये म्हणून तुम्ही जरा नाराज आहात किंवा तुमच्यात काहीतरी वाद चालले. तरी विचार करा ना, शांत डोक्याने थांबा की जरा. ती का करते, कशासाठी करते, या सगळ्यात तिचा काय फायदा आहे जरा तरी विचार केलाय का तुम्ही? तिचा स्वार्थ नाहीये हो, ती घरासाठी, आपल्यासाठी, आपल्या माणसासाठी, सगळ्यात महत्वाचं तुमच्या बहिणीसाठी केस लढती. असं स्टोमणे मारले, तिचं खच्चीकरण केलं तर कसं व्हायचं? तिचं कॉन्फिडन्स डाऊन होणार नाही म्हणून एक पाठीशी उभे राहा, खंबीर तिला साथ द्या. तर हे काय लावलंय तुम्ही? म्हणून तिला सजेशन द्या आणि मला खात्री आहे तुम्ही दिलेल्या सजेशनचा नक्की ती विचार करेल. भाऊजी प्लीज म्हणतेस ना बहिणी, तर मी एक ऑब्झर्वेशन सांगतोय माझं. आता पटणार नाही तरी सुद्धा मी सांगतोच आहे. आपल्या घरात कोणी घरभेदी आहे, घरातल्या गोष्टी बरोबर त्या वकिलाला जाऊन सांगताय किंवा ते घरभेदी म्हणजे काय, म्हणजे आपली पर्सनल इन्फॉर्मेशन ॲडव्होकेट देसाईंना पोहोचवतंय. ज्या गोष्टी अगदी पर्सनल आहे, बारीक आहे, छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा त्या देसाईंना माहिती आहे. घरातल्या व्यक्तीने सांगितल्याशिवाय देसाईंना कळायला कशा त्या गोष्टी? याच्यावरनं कळतंय ना घरातलंच कोणीतरी आहे की ज्या वकिलाला मदत करतंय आणि सगळ्या गोष्टी तिकडे जाऊन सांगतंय. काय बोलतोय सौमित्र, तुझं तुला कळतंय का? मी तेच बोलतोय. कदाचित ती गोष्ट तू ऑब्झर्व केलेलीच नाही अवंतिका, म्हणूनच मला सांगायची पाळी आली की घरातलं कोणीतरी आहे, सगळ्या गोष्टी जाऊन त्या वकिलाला सांगतंय. बद्दलची सगळी पर्सनल इन्फॉर्मेशन त्या देसाई वकिलांना कशी होती? सगळेच विचार करायला लागलेले असत की बरोबर आहे, खूप छोट्या छोट्या गोष्टी होत्या शर्वरीच्या पर्सनल, त्या देसाईंना कशा माहिती होत्या? त्यातल्याच लोकांना माहिती होता. याचा अर्थ अगदी स्पष्ट आणि सरळ आहे. घरातलं सगळं काही बारीक निरीक गोष्टी देसाई वकिलांना जाऊन सांगताय, म्हणूनच देसाई वकील एवढ्या खंबीरपणे सगळं लढाई लढताय आणि छोटे छोटे पॉइंट मांडून प्रत्येक वेळेला वीक करताय, तुला सुद्धा आणि शर्वरीला सुद्धा. बरोबर आहे का? नीट ऑब्झर्वेशन कर अवंतिका, सगळ्या गोष्टींचं बरोबर धागेदोरे लागतील. घरातलं कोणीतरी आहे की ते देसाई वकिलांना जाऊन मिळालेलं आहे. त्यांनाच टेन्शन आलंय घरातलं असं कोण असेल की जे घरातल्या गोष्टी बाहेर जाऊन सांगताय. बरं म्हणते ओके, पण सौमित्र तुला काय वाटतं रे, ही इन्फॉर्मेशन जाऊन वकिलाला कोण देत असेल? तुझा काय अंदाज आहे? जी व्यक्ती जर शरूशी वैर आहे, शरू तिला आवडत नाही, शरू नकोशी झालीये, शरूचा काटा काढायचा आहे, तीच व्यक्ती जाऊन त्या वकिलाला सगळं सांगतेय घरातलं. सिंपल आहे ना ऐश्वर्या? तुमका काय म्हणायचंय रे? जरा स्पष्ट बोल ना सौमित्र, आडून आडून बोलू नकोस ना. तुला जे काय वाटतंय ते स्पष्ट बोलून टाक. ऐश्वर्या सुद्धा आता चिडलेली असते सौमित्रवर. इन्फॉर्मेशन मी दिली असं तुला म्हणायचंय का? छोट्या छोट्या गोष्टी सगळं काही जाऊन मी त्या वकिलाला सांगितलंय का सौमित्र? मी अवंतिकाला सपोर्ट करायचा की नाही हे मला सांगण्यापेक्षा तू घरातल्या लोकांना घरभेदीला शोधण्याचा प्रयत्न करा. सगळ्याच गोष्टी अगदी सोप्या आणि सहज होऊन जातील. त्या गोष्टी अंगाशी येतील आणि हातात काहीच उरणार नाही. ऐश्वर्या म्हणते जानकी याचा काय प्रॉब्लेम आहे? हा का सतत मला टॉर्चर करत असतो, मला टार्गेट करत असतो? मी का जाऊन त्या वकिलाला सांगेल अवंतिकाच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी? प्रत्येक वेळेला माझ्यावरती का आरोप करतो हा? का याला मलाच टार्गेट करायचं असतं प्रत्येक वेळेला? जानकी सुद्धा डोकं बंद पडलेलं असतं. ऐश्वर्या म्हणते देसाईंनी कुठून माहिती मिळाली? जाऊन मी का माहिती देईन? सांग बरं ऐश्वर्या, तू का चिडचिड करते? तुला कोणी काही बोललं का? आमचा विश्वास आहे ना तुझ्यावर, आम्ही काही म्हणतोय का तुला? अगं बाई तुमचा विश्वास आहे ठीक आहे, मान्य आहे ना मला. ह्या सौमित्राला शांत करणं तर माझी पेशन्स संपते ना. मी इतकं शांततेत सगळं हँडल करते, सगळं शांततेत होण्याचा प्रयत्न करते. सौमित्र का मला टार्गेट करतोय ना मला तेच कळालेलं नाही आतापर्यंत. जे काय बोलतोय, जे काही शंका कुशंका याकडे बघून बोलतोय, मला टार्गेट करून बोलतो आणि या गोष्टी मला कळणार नाही इतकं ती मूर्ख नाहीच मी. ऐश्वर्या म्हणते माझ्याकडून बोलण्याचं, मला उद्देशून बोलण्याचं काय कारण? मी कशाला त्या वकिलाला जाऊन सांगायला लागलीये घरातलं काही माझ्यावर? जानकी म्हणते ऐश्वर्या अगं बाई तू गप्प बस ना, तुझ्यावर विश्वास आहे आम्हाला, तू काय नाही आम्ही ओळखून आहे ना, तू बदलली आहेस म्हणून. तू का स्वतःला ब्लेम करून घेते? अगं मग हा का मला टार्गेट करतोय? माझ्याकडे बघूनच बोलतोय. हे बघ आत्ता मी नाव घेऊन बोललेलं नाहीये वहिनी ठीक आहे, पण मी पुराव्यासकट आणि त्या वकिलाला जाऊन कोण भेळलंय, कोण सगळी माहिती देतंय ते मी पुराव्यासकट दाखवणार म्हणजे दाखवणार, तेव्हा मी डायरेक्ट नाव घेणार, यात काही शंकाच नाही. अवंतिका म्हणते सौमित्र जरा शांत बसतो का? सौमित्र म्हणतो नाही, जे आहे ते आहे, घरातली कुणीतरी आहे घरभेदी, त्याला शोधून काढा म्हणजे आपापले वाद येणार ते संपतील. जानकी म्हणते भाऊजी तुम्ही जे म्हणताय ते कळालंय मला, कारण वकिलांना अगदी सगळीच्या सगळी माहिती कशी आहे, ज्या ज्या पर्सनल गोष्टी कदाचित मला आणि शर्वरीलाच माहिती होत्या त्या सुद्धा गोष्टी त्या वकिलाला कशा माहिती आहे. त्यामुळे तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. घरातला घरभेदी कोण आहे हे लवकरात लवकर शोधून काढायचंय आणि मी ते काढणार म्हणजे काढणारच. सौमित्र म्हणतो हो हो नक्की घरभेदी शोधून काढ बरं वहिनी. ऐश्वर्या म्हणते बघितलं का जानकी, तो परत माझ्याकडे बघून बोलतोय. अरे सौमित्र जरा शांत बस ना. मी का शांत बसू? घरभेदी आहे त्याला शोधून काढायचंय, मी तोपर्यंत काय शांत बसत नसतो. ऐश्वर्या सौमित्र मध्येच भांडण लागलेलं असतं. जानकी अवंतिका शांत बस असं म्हणत असतात दोघांना सुद्धा. दोघांपैकी कोणी सुद्धा माघार घ्यायला तयार नसतं आणि जबरदस्त यांच्यामध्ये आता भांडण सुरू झालेलं असतं. आता ऐश्वर्या काही गप्प बसत नसते आणि सौमित्र मुद्दाम तिला टॉन्ट मारत असतो, तिलाच टार्गेट करून बोलत असतो, तिनेच सगळं काही सांगितलंय असं सौमित्रचं एकंदरीत म्हणणं झालेलं असतं. घरात भांडण लावणारी, या घरात इश्यू क्रिएट करणारी, सगळं वकिलाला जाऊन सांगणारी
आणि सगळ्यात महत्वाचं, शर्वरीला फाशी व्हावी यासाठी प्रयत्न करणारी कोणी नसून दुसरी तिसरी व्यक्ती मीच आहे असं त्याला म्हणायचंय. हा स्पष्टपणे तेच सांगतोय जानकी. गोष्ट पटणारच नाही की मी नाहीये, मी देत नाहीये माहिती. नाही, मला माहिती ना तुम्हाला माझ्यावर विश्वास नाहीच आहे म्हणजे नाहीच आहे. ऐश्वर्या चिडचिड करते आणि पुढे निघून गेलेली असते. जानकी ऐश्वर्या करत तिच्या मागे तिची समजूत काढायला जाते, पण ऐश्वर्या तोपर्यंत बेडरूम मध्ये निघून गेलेली असते. ती खूप रागावलेली असते. मित्र सारंग एकमेकांकडे बघत असतात. अवंतिकाचं डोकंच बंद पडलेलं असते. काय चाललंय रे हे. आलेली असते बेडरूम मध्ये तन करत. तिच्या मागे जानकी सुद्धा आलेली असते तिला समजावून सांगण्यासाठी. गोष्टी इग्नोर करायच्या असतात. ते जरी बोलले तर तू कशाला म्हणायला लावून घेते, तू नाहीये ना तशी, मग तू का म्हणायला लावते ऐश्वर्या प्लीज. त्या गोष्टीवर रिॲक्ट करून कसं चालणार. प्रत्येक वेळेला वाद घालवायचे, प्रत्येक वेळेला रिॲक्ट व्हायचं, त्याच्याशी बोलायला जायचं, भांडायला जायचं. कसं होणार सांग बरं. दिवसभर भांडणच करायचंय का आपल्याला. प्रत्येक गोष्ट म्हणायला लावली तर दारात आलेलं संकट कसं परतवून लावायचंय तूच सांग. घरातल्यांबरोबर भांडत बसली तर बाहेरच्यांबरोबर कसं भांडायचंय, कसं लढायचंय. तुझ्यावर विश्वास आहे, तू असं काहीच करणार नाहीये, मग तू का टेन्शन घेते आणि स्वतःला त्रास करून घेतेय. प्लीज ऐश्वर्या असं काहीच नाहीये. तू फक्त शर्वरीला बाहेर काढण्यासाठी मदत कर. कोण घरचा भेदी आहे हे शोधायसाठी मदत कर. आपोआप तू क्लीन चिट होशील की. एका घरात राहतो आणि एका घरात राहून असं ब्लेम करणं योग्य आहे का. हे टॉर्चर, हे प्रॉन्टिंग माझ्या कानावर पडतं तेव्हा त्रास होतो ग मला. मी सुधारली हे का मान्य करायला तयार नाहीये सौमित्र. घरात परत आल्यापासून बघते सौमित्र फक्त आणि फक्त मलाच टार्गेट करतो, मलाच टॉर्चर करण्यासाठी प्रयत्न करतो. सौमित्र माझ्या विरोधातच आहे, खटकते माझ्या विरोधात. ते मान्य नाही, आधी मी चुका केल्यात पण आता मी सुधारलीये, बदललीये. तू काय ऍक्सेप्ट करत नाहीये. मला आवडत नाही, मला तिचा राग येतो मान्य आहे, पण ती कायमस्वरूपी जेलमध्ये अडकून पडावी, तिच्या आयुष्याचं वाटळ व्हावं असं इतका घाणेरडा विचार मी का करेल. फार वाईट वाटलेलं असतं. ती खूप हर्ट झालेली असते की सौमित्र जे वागतोय, जे तिला टॉर्चरिंग करतोय, तिला अजिबात आवडलेलं असतं. सौमित्रचे विचार कधी बदलणार आहे तिला फार वाईट वाटत असतं. जानकी खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करते, तिला समजून घेत असते, पण ती खूप खूप या वेळेला हर्ट झालेली असते. सुधारण्याचा, चांगलं वागण्याचा इतका प्रयत्न करतोय पण समोरचं नाही आपल्याला सुधारू देतच नाहीये. कोणी त्रास देत असेल, टॉर्चर करत असेल, डिवचत असेल ना, तर जानकी मला काय वाटतं माहितीये तुला, पहिली जी उद्धट उर्मट डॅशिंग ऐश्वर्या होते ना तीच वागायला हवं. कुणाचाच विचार करायचा नाही आणि कुणालाच घाबरायचं नाही. मला तसंच वाटायला लागलंय. मी परत आता तसंच वागायला पाहिजे. ऐश्वर्या तसं नाहीये, प्लीज प्लीज तू का त्रास करून घेतेय. त्या भाऊजीने इग्नोर कर ना, तुला माहितीये त्यांचा स्वभाव कसा आहे, चिडके येते, मग का त्यांच्याकडे लक्ष देतेस तू. कर नाही तर डर कशाला, तू नाहीच आहे ना, मग बोलू दे की त्यांना काय बोलायचंय बोलू दे ना. केलंच नाहीये तर रिलॅक्स हो की, शांत हो की, आणि शोधायचं त्यांना शोधू दे की, जो असेल तो सापडेलच की. तिने खूप खूप समजावलेलं असतं, शांत करण्याचा प्रयत्न केलेला असतो. किती त्रास करून घेते तू ऐश्वर्या. आपण एक टीम आहोत, तुला कळत नाहीये का. त्याशिवाय हे संकट परतवून नाही लावू शकत आपण. मधनं तू जर अशी बाजू जायला लागली तर टीम राहीन का. मग काय अर्थ या टीमला. की तुमच्या टीमचा भाग होण्यासाठी धडपडतीये, खूप खूप प्रयत्न करतीये, पण मला भाग होऊ द्यायचंच नाहीये, तर मी तरी काय करू. जेन्युइनली मला असं वाटतं की मी जे वाईट होते, वाईट वागायची, कुणाचा विचार करत नव्हते, परवा करत नव्हते ना, ते आणि तेच बरं होतं. आता हे चांगलं वागून मलाच टॉर्चर व्हायला लागले, मला त्रास होतोय. कारण किती जरी चांगली वागले तर कोणी विश्वास ठेवणार नाहीये. त्यापेक्षा पहिली ऐश्वर्याच बरी आणि तीच मला आवडते. माझ्यासमोर कुणाची हिंमत नव्हती बोलायची. आता मी गरीबासारखं वागतेय ना तर माझ्या डोक्यावर बसायला लागले. जानकी म्हणते ऐश्वर्या प्लीज तू शांत बस ना, काय एवढा त्रास करून घेते, प्लीज प्लीज माझं ऐक ना, काही समजवायला जाऊ नको, मला काहीच सांगू नको, प्लीज शांत राहायचंय, जरा एकटीला सोड. खूप चिडलेली असते, तिला वाईट वाटलेलं असतं आणि त्या सौमित्रचं तिला टॉर्चरिंग, सारखं टॉर्चर करत असतो, तिच्यावर अविश्वास दाखवत असतो आणि ऐश्वर्याच कशी चुकीची हे दाखवण्यासाठी धडपडत असते. ते सुद्धा वाईट वाटलेलं असतं, पण आता ती तरी काय करणार. सौमित्राला शांत बसच म्हणू शकत नसते, तो काय ऐकत नसतो. खाली सारंग, सौमित्र आणि अवंतिका तिघे उभे असतात. सारंग म्हणतो आता तू बरोबर वागला नाहीस तर तू का ऐश्वर्याला सारखं टार्गेट करतो. तेच वाटतं की तुझ्या बोलण्याचा रोख ऐश्वर्याकडेच होता. सौमित्र म्हणतो ऑब्व्हियसली ऐश्वर्यालाच बोलत होतो मी. होता ना, मग काय करशील रे. तू घरी आल्यापासून तिचे खटके ऐश्वर्या सोबतच उडताय ना, मग ऐश्वर्या शरूला टार्गेट करू शकते ना. तिचा वाद झाला नाहीये, फक्त ऐश्वर्या सोबतच तिचा वाद झालाय. मी बोलतोय त्याचा राग येतोय, ऑब्व्हियसली तुझी बायको आहे ती, त्यामुळे तुला राग येणं साहजिक आहे सारंग. मी जे बोलतोय ते चुकीचं नाहीये सारंग, जरा विचार कर, तुला सुद्धा तुझ्या प्रश्नांची उत्तर ऑटोमॅटिकली मिळतील. तुझी बाजू घ्यायचं बंद करतो आणि तू जे चुकीचं बोलतोय ते ऐकून घेऊ कमी, एवढंच राहिलंय का आता. माहिती ना ऐश्वर्याचे शरूताईंची खटके उडतात म्हणून तुला ती आवडत नाही, राग येतो, चिडचिड होते, ठीक आहे, पण याचा अर्थ असं नाही ना की त्या वकिलाला जाऊन घरातल्या गोष्टी सांगेन. लय माया येणार आहे शरूताईवर, मग का तिच्या विरोधात उभा राहिलाय, का तिची केस लढत नाहीये, का अवंतिकाला प्रोत्साहन देत नाहीये. शरूताई एवढं प्रेम करतो, मग तिची केस का नाही लढला सांग की. दे उत्तर. फार बहीण करतो, बहिणीचं प्रेम वाया जातंय, मग का ऐन वेळेला हात वर केले, स्वतःच्या सख्या बहिणीची केस लढला नाहीस का. तर म्हणे करिअर, बहिणीपेक्षा करिअर महत्वाचं आहे आणि ऐश्वर्यावर नावं ठेवतोय का ऐश्वर्याला, ती अशी ती तशी, आणि तू कसा आहे बघ की, तुझा सक्का भाऊ आहे शर्वरीचा. सारंगने चांगलाच ठोला ठेवून दिलेलं असतं सौमित्रला आणि चांगलीच त्याची लायकी दाखवलेली असते.
फार प्रेम प्रेम करतो ना बहिणीवर, तर मग का नाही लढला तिची केस? का अवंतिका लढतीये तिची केस? का एकटीला संकटात बहिणीला सोडलंय? अरे बोल ना दादा, दे की उत्तर. जीवन मरणाचा प्रश्न होता, आयुष्यभर जेलमध्ये राहण्याची वेळ आली तर काय, तर ऐन वेळेला करिअर आठवलं. अरे बापरे, करिअरवर डाग लागेल, करिअर संपून जाणार, असं तसं तसं. किती स्वार्थीपणाने विचार केला रे. तुझी तर सख्खी बहीण आहे, ऐश्वर्याचं काही नातच नाहीये. भाऊ आहे तिचा. अगं हो ना, आहेच ना, मग कोण काय म्हणते, भाऊ आहेच की. मग मोठ्या भावासारखं लहान भावंडांच्या मागे खंबीरपणे उभा का राहत नाहीये? वेळ प्रसंगी हात का सोडवतोय? का स्वतःचा स्वार्थ साधतोय? सारंग इतका बोललेला असतो या सौमित्रला, पण उभा राहा आणि मग तोरा मिरव की मोठा भाऊ मोठा भाऊ. सारंग तू खूप बोलतोय आणि लिमिट क्रॉस करतोय. हो बोलणारच आणि लिमिट क्रॉस करणारच, कारण लिमिट क्रॉस करायला तू भाग पाडले सौमित्र दादा. तो खूप बोलला ऐश्वर्याला, तू सुद्धा लिमिट क्रॉस केली म्हणून मी काय आता थांबत नाहीये दादा. त्याला बोलण्याआधी, ऐश्वर्याला ब्लेम करण्याआधी स्वतःच्या वागण्याचा बोलण्याचा जरा विचार कर. काय वागतोय आणि किती स्वार्थीपणा साधतोय, मग ऐश्वर्याला जाऊन बोल. बहिणीच्या मागे खंबीरपणे उभं राहणं नाही जमते ना दादा तुला? स्वतःचं करिअर महत्वाचं आहे, तू बाजूला झालास ना बहिणीपासून, तर मग नको ना, नको राहू मागे उभा, पण मला माझ्या बायकोच्या मागे खंबीरपणे उभं राहू दे की. तिची साथ मला नाही सोडायची आहे, आणि तिची साथ धरायची की सोडायची हा शहाणपणा तू नको शिकूस मला दादा. तोंड सांभाळून बोलतोस का तू? तू फारच बोलतोय, तुला असं वाटत नाही का? बोलणार म्हणजे बोलणार, मी तुला ऐकत नसतो. ऐश्वर्याशी नीट बोलायला शिक आणि मग मला शहाणपणा शिकव. आणि जिथे माझ्या बायकोला मान नाही तिथे मी सुद्धा समोरच्याला मान देणार नाही आणि रिस्पेक्ट करणार नाही. कळतंय का दादा? तर मला इथे राहायचंच नाहीये रे. तिला मान नाहीये ना, तर मी इथे राहून तरी काय करू? सारखं सारखं तिचा अपमान सहन करू आणि तू तिचा अपमान सारखं करणार, यात काही शंकाच नाही. आता रागारागाने चिडून चाललेलं असतो. अवंतिका ते भाऊजी जरा ऐकून घ्या ना. आता सारंग पळतच सुटलेलं असतो. सौमित्र काय रे, काय बडबड करतो आणि कशाला नको ते बडबडत असतो? जरा शांत बसत जा की. वागतोय काय बोलतोय तुझं तुला तरी कळतंय का? तू का ऐश्वर्याला ब्लेम केलं माहिती का तुला? तुला पुरावा आहे का? मग का तिच्यावर डायरेक्ट आरोप केलास तू? बोलण्याचा एवढा त्रास होतो तर कशाला थांबवलं? मी चाललो होतो ना वर, मग कशासाठी थांबवलं? मला महत्वाचं बोलायचं होतं म्हणून थांबवलं ना तुला, की असं भांडणं करायला थांबवलंय? बरं, सारंगचा एकमेकांचा हात पकडलेला असतो, बॅग घेतलेली असते आणि दोघेही आता रागारागाने निघालेले असतात. आता जानकी थांबा थांबा म्हणून थांबवत असते, पण दोघे काय थांबायला तयार नसतात. शेवटी आता ही ओरडत ओरडत हॉलमध्ये आलेली असते की थांबा इथे ठेवा आणि तुम्ही कुठे जाणार नाही, या वेडेपणा करू नका प्लीज, थांबवू नकोस प्लीज. मला इथे राहायचं नाही आणि वाद तर घालायचेच नाही. माझ्या एक गोष्ट चांगलीच लक्षात आली बहिणी, ऐश्वर्याने कितीही बदलण्याचा प्रयत्न केला तर या घरातल्या लोकांची त्यांच्याबद्दलची मतं काय बदलणार नाहीये. पदोपदी पदोपदी त्यांचा अपमान होणार आणि असाच भांडण असंच वाद या घरात होत राहणार. त्यापेक्षा नकोच ना, त्यांचा अपमानही नको आणि कोणाला त्रासही नको. आम्ही जातो, तुम्ही सगळ्यांनी सुखाने राहा. तुझ्या बायकोविषयी वाईट साईड बोललेलं मी ऐकून घेणार नाही, अजिबात नाही. तुला तिच्याबद्दल वाईट साईड वागलेलं सहन होत नाही ना, मग तिला चांगलं वागायला शिकव की. सारंग, तिला चांगली वागणूक दे, चांगलं वागायला शिकव, चांगलंच होईल की. मला शिकू नकोस कसं चांगलं वागायचं, कसं वाईट वागायचं, आणि मी तिला ते शिकवावं. आधी स्वतःचं वागणं बघ, स्वतः चांगलं वागायला शिक आणि मग मला शहाणपणा शिकवायला चल. स्वतः कसा वागतोय त्याची अक्कल नाही आणि दुसऱ्याला शहाणपणा शिकवतोय. सौमित्र म्हणतो, सारंग तू लिमिट क्रॉस करतोय, मोठ्या भावाशी बोलतोय, लक्षात ठेव. ते आता एकमेकांवर धावून येत असतात, ओरडत असतात, आरडाओरडा चाललेला असतो. जानकी दोघांनाही दूर लोटते आणि म्हणते, बास, खूप झालंय तुमचं आता, हे बास. चाललंय माझ्या घरात एकमेकांच्या अंगावर धावून जायची हिंमत केली तुम्ही एकमेकांच्या अंगावर धावून जाऊच कसे शकताय? माझं घर असं नव्हतं. आणि हो सारंग भाऊजी, तुम्हाला घर सोडून जायचंय ना, की आत्ताच्या आत्ता घर सोडून जा आणि खोलीत आई झोपल्यात ना, त्यांना उठवा आणि सांगा की मी घर सोडून चाललोय ऐश्वर्याला घेऊन. तिची 4 भावंडांमध्ये वाटण्या करा आणि मग जा. तिच्या वाटण्या झाल्याशिवाय काय तुम्ही इथून जाऊ शकत नाहीये. जानकीने आता चांगलाच पॉइंट मांडलेला असतो की सारंग भाऊजी का थांबलाय, जा जा जा, वाटण्या करा आणि जा. आणि स्वतः तिथे जाऊन सांगा एकमेकांपासून वेगळं व्हायचंय, आम्हाला एकत्र राहायचं नाहीये कारण आमची मनं जुळतच नाहीये. त्या कुटुंबात नाही राहायचंय, सांगा की. तब्येत नाजूक आहे, आपली नाती, आपली कुटुंब, कशाचाच विचार करू नका, जा आणि डायरेक्ट जाऊन सांगाच, जा 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 जा. स्वतःचा विचार करा, अजिबात कोणाचा विचार करायची गरज नाहीये. तुम्ही जाच, मी म्हणते तुम्ही जा आणि उठवाच आईला. अहो भाऊजी जा की. तुमच्या मनाला काय वाटतं, तुम्हाला काय करायचं याचा विचार करा. आईचा अजिबात विचार करू नका. तिला काय वाटतंय, तिच्यावर काय परिणाम होणार आहे, काही देणं घेणं नाहीये. कोणा संकटातून कसा मार्ग काढायचा, एकमेकांना कसं सावरायचं, कसं सांभाळायचं, शर्वरी वंशाला कसं बाहेर काढायचं, त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये. पण आपापले वेगळे होऊ आणि आपापले सुखाने राहू. परिस्थितीत कसं सांभाळायचंय, कशी साथ द्यायची हे मी तुम्हाला सांगायला हवंय का? काय वेड्यासारखं वागताय, टोकाचा निर्णय घेताय, टोकाचा विचार करताय. आता मी समजावून सांगू का प्रत्येकाला कसं वागायचंय? संकटाच्या काळात हात घट्ट धरून संकटाला सामोरं जायचं असतं, परतवून लावायचं असतं की आपापला मार्ग निवडायचा असतो. संकटामध्ये संकटाच्या समोर भिंत बनून उभा राहायचंय, ही गोष्ट कळायचं सोडून आपापल्यात भांडताय, आपापले स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करताय. वा,
जानकी इतकी बोललेली असते सगळ्यांना की यांची अक्कलच जागेवर आणलेली असते. भावाशी भांडतोय, भाऊजाई नंदेच्या विरोधात आहे, भाऊ भाऊजाईशी भांडतोय. अरे काय लागलंय घरातल्या घरात भांडणं? तुम्हाला एकमेकांना सांभाळून घ्यायचंच नाहीये, एकमेकांना सावरायचं नाहीच, एकमेकांच्या विरोधात उभं राहायचं. प्रयत्न करते सगळे सावरण्याचा, सगळं सांभाळण्याचा. कमीत कमी वाद होतील, माझ्या नानांना दिलेलं वचन मी पाळू शकते, सगळ्यांना एकत्र सांभाळून ठेवू शकते, यासाठी प्रयत्न करते मी. पण नाही, मी अयशस्वीच ठरते कायमच. जुळवण्याचा जितका प्रयत्न करते, घट्ट बांधून ठेवण्याचा प्रयत्न करते, तितकेच धागे सैल होत जातात. आयुष्यात कधीच एकमेकांचं तोंड बघणार नाही ही शपथ घ्या आणि मग घराबाहेर जा. कुणालाच थांबवणार नाहीये. ज्याला जायचं त्याने खुशाल जा. की आता खूप बोललेली असते आणि इतकी बोललेली असते की तिच्या बोलण्यामुळे जरा अक्कल जागेवर आलेली असते. सगळ्यांना दिलेलं वचन मी एकटी नाही पूर्ण करू शकत ना, सगळ्यांनी साथ दिली तरच ते वचन पूर्ण होऊ शकतं. पण नाही, कुणाला ते होऊच द्यायचं नाही तर नका होऊ देऊ. अरे एकमेकांबद्दल गैरसमज करू नका, आपापल्यात भांडू. काय एकमेकांना तुम्ही टॉर्चर करताय, एकमेकांना ब्लेम करताय? आपण एकत्र आहोत आणि आपण सगळी आपलीच माणसं आहोत, हे का विसरताय तुम्ही? आता जर तुम्ही थांबला नाहीत ना, नंतर जे काही शेवट होईल ते फक्त आणि फक्त नात्यांना संपवण्यासाठीच असणार आहे. मग काहीच होऊ शकत नाही आणि आपल्या हातात सुद्धा काहीच राहणार नाही. तुमच्या नात्यांना संपवणार असणार. जानकी रडत असते आणि जानकी आता कोलमडून पडलेली असते. तरी अवंतिका गेलेली असतात, जानकीला समजावून सांगत असतात, आधार देत असतात. हा भाग इथेच संपतोय. पुढच्या भागात काय होणार अगदी आपण थोडक्यात बघूया. इकडनं एक महत्वाची गोष्ट कळली. सौमित्र म्हणतो की कार्तिकने तिला सांगितलं की राहुल आणि विक्रांत भाऊजीमध्ये कायम भांडणं व्हायची आणि राहुलने विक्रांतला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली होती. स्टेटमेंट खूप युजफुल पडणार आहे आपल्याला कोर्टात. ते ज्या मुलीला भेटून आले ती मुलगी राहुल विरोधात कोर्टात साक्ष द्यायला तयार आहे. राहुलचा हात होता विक्रांत भाऊजींचा खून करण्यात, हे आपल्याला सिद्ध करायला मदत होईलच की. आता या लोकांना थोडेफार धागेदोरे मिळालेले असतात राहुलच्या विरोधात. म्हणते बघूच आपण कोर्टात उद्या काय होतंय आणि राहुलचे कसे धिंडोरे निघतात. त्यांना आता बऱ्यापैकी माहिती मिळालेली असते आणि त्या माहितीच्या आधारावर राहुलला ते आता दोषी ठरवणार असतात आणि अवंतिका सांगणार असते की शर्वरीने काहीच केलं नाही, विक्रांतचा खून हा राहुलनेच केला. बघू आता अवंतिका सक्सेस होणार का आणि राहुलने खून केलाय हे सगळ्यांना सांगू शकणार आहे का? हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.